नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण जलावरणाविषयी माहिती बघितलेली होती. याच्यामध्ये आपण भारतामध्ये असणाऱ्या प्रमुख नद्या, त्याच्यावरती असणारे प्रमुख जलविद्युत प्रकल्प, त्याचबरोबर जलसिंचनाच्या विविध पद्धती या प्रमुख घटकांच्या विषयी आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती. या सर्व घटकांचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेलं महत्त्व याच्या संदर्भातही आपण चर्चा केलेली होती. त्याचबरोबर त्याच्या आधीच्या लेक्चरला आपण भारतात असणाऱ्या ज्या नैसर्गिक वनस्पती आहेत त्या नैसर्गिक वनस्पतींच्या विषयी माहिती आपण बघितलेली होती. आपल्या भारतामध्ये उत्तरेपासून दक्षिणेला आणि पूर्वेपासून पश्चिमेला असा विस्तृत प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे त्या वातावरणामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रत्येक नैसर्गिक वनस्पतींच्या प्रदेशामध्ये जसे वनस्पती बदलतील तसं प्राण्यांच्या प्रजाती किंवा प्राणीही बदलत असतात. अशाच प्राण्यांच्या संपत्तीविषयी किंवा प्राणी संपत्तीविषयी किंवा आपल्या भारतातील वाईल्ड लाईफविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता हे प्राणी संपत्तीविषयी किंवा भारतातील जशी वनसंपत्ती आहे, वनसंपदा आहे, तशी प्राणी संपत्ती किंवा प्राणीसंपदा आहे की ज्याच्या आपल्या भारताच्या नैसर्गिक जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. आपल्याला या ठिकाणी या लेक्चरला भारतामध्ये आढळणारे विविध प्राणी, या प्राण्यांच्या विषयी, त्यांच्या प्रजाती किंवा त्यांच्या असणाऱ्या त्या कोणत्या प्रदेशामध्ये कोणता प्राणी आढळतो या सर्व घटकाविषयी आपल्याला या ठिकाणी या लेक्चरला माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारतामध्ये असणाऱ्या प्राण्यांचा जो निसर्गात आढळणाऱ्या प्राण्यांच्या समूहाला आपण प्राणीजात असं म्हणतो. आता प्राणीजात किंवा प्राण्याची जात कशाला म्हटलं जातं तर निसर्गात आढळणाऱ्या प्राण्यांचा जो समूह आहे त्या समूहाला आपण प्राणीजात असं म्हणतो. भारताचे उष्णकटिबंधीय स्थान उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा 3 प्रमुख मोसमांच्या मध्ये विभागले गेलेलं आहे. म्हणजे आपल्या भारताचं जर आपण स्थान बघितलं तर आपल्या भारताचे स्थान अशा प्रकारचं आहे की आपल्या भारतामध्ये हे प्रमुख 3 ऋतू आहेत. त्याच्यामध्ये उन्हाळा आहे, पावसाळा आहे आणि हिवाळा आहे. या तिन्ही ऋतूंच्या मध्ये आपल्या भारताची विभागणी झाल्यामुळे आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि पर्यायानेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्या प्रदेशामध्ये असलेले पाहायला मिळतात. त्या प्रदेशानुसार त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे असणारं जे जलवायुमान आहे, या जलवायुमानाची जी विविधता आहे, या विविधतेमुळे काही भागांच्यामध्ये घनदाट जंगले, काही ठिकाणी उजाड वाळवंटी, तर काही दऱ्याखोऱ्यांचा भाग, काही डोंगराळ भाग, काही दुर्गम पर्वत या सर्वांनी आपलं भारताची भूमी तयार झालेली आहे. त्यामुळे आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे प्राणी आढळतात. म्हणजे आपल्याकडे असणारे जर आपला भारताचा भूभाग बघितला तर सर्व ठिकाणी एकसारख्या प्रकारची नैसर्गिक संपत्ती किंवा नैसर्गिक रचना नाही. आपल्या भारतामध्ये घनदाट जंगलं आहेत, उजाड वाळवंटी प्रदेश आहेत, दऱ्याखोऱ्या आहेत, डोंगराळ भाग आहेत, दुर्गम पर्वत शिखरं आहेत की जिथं आजपर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही. अशा प्रकारची विविधता असल्यामुळे आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे असे प्राणी जे आहेत ते प्राणी आढळतात. म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्या प्रदेशाची वैशिष्ट्यानुसार त्या ठिकाणी प्राणी आढळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय उपखंडामध्ये हे जे सस्तन प्राणी आहेत त्या सस्तन प्राण्यांच्या सुमारे जवळपास 500 जाती आहेत. तर पक्ष्यांच्या जवळपास 2100 एवढ्या प्रजाती असलेल्या आढळतात. तसेच अनेक प्रकारचे मासे, सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी यांच्या 30,000हून अधिक यांच्याही विविध जाती. त्याचबरोबर 30,000हून अधिक जातीचे कीटकही आपल्या भारतामध्ये आढळतात. म्हणजे प्राणी संपत्तीमध्ये आपल्याकडे विविधता किती प्रमाणात हे आपल्याला यावरून दिसतं की सस्तन प्राण्यांच्या जवळपास सुमारे 500 जाती, पक्ष्यांच्या सुमारे 2100 जाती, त्याचबरोबर अनेक प्रकारचे मासे, अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 30,000हून अधिक जातीचे कीटक अशा प्रकारची विविधता असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण प्राणी संपत्तीच्या बाबतीमध्ये किती समृद्ध आहोत हे आपल्याला यावरून समजतं. म्हणजे असंख्य प्रकारचे कीटक, असंख्य प्रकारच्या प्राण्यांच्या जाती, विविध प्रकारचे सस्तन प्राणी, पक्षी या सगळ्यांच्यामुळे आपल्या भारताची जी प्राणी संपत्ती ती प्राणी संपत्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याचीच माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आता याच्यातील आपल्याला प्राण्यांचे विविध विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये सस्तन प्राणी आहेत, पक्षी आहेत, मासे आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. या सर्वांच्यामधील जो पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे काय तर ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो अशा प्राण्यांना आपण सस्तन प्राणी म्हणतो.
या वर्गामध्ये सिंह, वाघ, बिबळ्या, निरनिराळ्या प्रकारची मांजरे, मुंगूस, लांडगा, कोल्हा, जंगली कुत्रा, अस्वल, रानडुक्कर, हत्ती, गेंडा, हरिण, गवा, त्याचबरोबर कृतक म्हणजेच भक्ष्य कुरतडून खाणारे प्राणी, माकड या मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. याच्यातील बरेचसेच प्राणी भारतामध्ये आढळतात. म्हणजे हे जे सर्व प्राणी आहेत हे सर्व प्राणीचा समावेश सस्तन प्राण्यांच्यामध्ये होतो. या सर्वांच्या मध्ये हे सर्व म्हणजे सिंह, वाघ, बिबळ्या, निरनिराळ्या प्रकारचे मांजर, मुंगूस, लांडगा, कोल्हा हे जे सर्व प्राणी आहेत हे सर्व प्राणी आपल्या भारतामध्ये आढळतात. याच्यातील काही शाकाहारी काही मांसाहारी प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचा समावेश आपल्या भारतातील प्राण्यांच्यामध्ये होतो. या प्राण्यांच्या विविध प्रजाती किंवा हे प्राणी आपल्या भारतामध्ये असलेले पाहायला मिळतात. आता जर याच्यातील पहिला प्राणी आपण बघितला तर सिंह हा आपण बघायचा आहे. आता सिंह जर पाहिलं तर पश्चिम, उत्तर व मध्य भागात या ठिकाणी भारतातील मध्य भागामध्ये सिंह हा प्राणी आढळतो. परंतु हा सर्वात जास्त प्रमाणात फक्त गुजरात राज्यातील गिर या जंगलामध्ये आढळतो. आता जर आपण या प्राण्यांच्या विषयी जर माहिती बघितली तर त्याच्यातील आपल्याला पहिला प्राणी बघायचे सिंह हा आपल्या भारताच्या पश्चिम, उत्तर आणि मध्य भागामध्ये आढळतो. परंतु सर्वात जास्त हा गिर या जंगलात आढळतो. तर याचं हा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो की सिंह कोणत्या जंगलात आढळतो. आता या जंगलामध्ये का आहे, कारण त्या ठिकाणी तो भाग सिंहांच्यासाठी संरक्षित केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी ते टिकून आहेत. 1981 मध्ये त्या ठिकाणी त्यांची संख्या जवळपास 200 होती. आता हे आपल्या भारतातील सिंह गिर या जंगलामध्ये आहेत. या व्यतिरिक्त आपण आफ्रिकेहून काही सिंह आणलेले होते, परंतु वातावरणाच्या अभावी ते त्या ठिकाणी जगले नाहीत. हे आपण आफ्रिकेहून आणलेले सिंह ग्वाल्हेरच्या प्राणी संग्रहालयामध्ये ठेवलेले होते, परंतु त्या ठिकाणी वातावरण आपल्या इकडचं आणि आफ्रिकेतील विविध वेगळं असल्यामुळे ते त्या ठिकाणी जगले नाही, त्यामुळे त्या ठिकाणी ते मृत्यू पावलेले होते. आता आपण सिंह या प्राण्याची माहिती बघितली. तसा दुसरा महत्त्वाचा प्राणी आहे वाघ. वाघ हा आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी असून भारतातील तो सर्व जंगलांच्या मध्ये आढळतो. मात्र तो हिमालयाच्या उंच पर्वतरांगांच्या मध्ये आढळत नाही. आता हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की आपण या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वाघ आढळतो का, तर त्याचं उत्तर नाही, कारण हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये बर्फाच्छादित भाग असल्यामुळे त्या ठिकाणी वाघ हा प्राणी आढळत नाही. तो भारतातील इतर जी घनदाट जंगलं आहे त्या घनदाट जंगलांच्यामध्ये वाघ हा प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. आता आपल्याकडे असणारा जो बंगाली वाघ आहे तो बंगाली वाघ अत्यंत सर्व भारतामध्ये त्याचबरोबर जगामध्ये जगप्रसिद्ध असलेला पाहायला मिळतो. असा आपल्या भारताचा तो राष्ट्रीय प्राणी आहे. तो आपल्या भारतातील सर्व जंगलांच्या मध्ये आढळतो. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्राणी आहे तो म्हणजे बिबळ्या. आता बिबळ्या जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेळेला बातम्या त्याच्या बघत असाल, ऐकत असाल. तसा बिबळ्या हा भारतातील सर्व दाट जंगलांच्या मध्ये सर्वत्र आढळतो. या ठिकाणी हा जो बिबळ्या आहे तो बिबळ्या आपल्या भारतातील महाराष्ट्रामध्ये आढळणारा हा वाघासारखा पट्टेरी प्राणी आहे, परंतु त्या ठिकाणी काळ्या रंगाचा बिबळ्या हा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये म्हणजेच भारताच्या दक्षिण आणि ईशान्य भागामध्ये हा बिबळ्या आढळतो. त्यालाच आपण ब्लॅक पॅन्थर असं म्हणूनही ओळखतो. हा आपल्या भारताच्या ईशान्य आणि दक्षिण भागामध्ये सर्वात जास्त आढळतो. म्हणजे बिबळ्या जो ब्लॅक आहे, काळा बिबळ्या आहे, तो ईशान्य आणि दक्षिण भारतामध्ये आढळतो. बाकी सर्व भारतामध्ये बिबळ्याची जात आढळते. त्यानंतर चित्ता आहे. चित्ता हा भारतातील एक नामशेष होण्याच्या मार्गावरील प्राण्याचा प्रकार आहे. भारतातील विविध प्राणी संग्रहालयांच्या मध्ये असलेले चित्ते हे आफ्रिकेहून आणलेले आहेत. बिबळ्यापेक्षा लहान व चित्त्याचा नातेवाईक असलेला औस यालाच फेलिस उन्सिया असं म्हणतात. काश्मीरपासून सिक्कीमपर्यंतच्या हिमालयाच्या भागामध्ये हा आढळतो. आता चित्ता या वर्गातीलच असणारा एक महत्त्वाचा दुसरा प्राणी म्हणजे अंश. हा जो अंश आहे तो या चित्ता प्रकारातीलच एक छोटासा त्याचा प्रजाती आहे. ही आपल्या भारतामध्ये काश्मीरपासून सिक्कीमपर्यंतच्या हिमालयाच्या भागामध्ये आढळते. म्हणजे हा चित्तासुद्धा आपल्या भारतातील एक मोठी चपळ आपण त्याला म्हणतो, सगळ्यात चपळ असलेला प्राणी. हा नामशेष होण्याच्या मार्गावरती असला तरी त्याची प्रजाती आपल्या भारतामध्ये काश्मीर हिमालयाच्या भागामध्ये असलेली पाहायला मिळते. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कस्तुरी प्राणी. ते कस्तुरी मांजर, मुंगूस आणि मार्टे हे जे आहेत हे प्राणी मांसाहारी गणातील प्राणीही त्या ठिकाणी सर्वत्र आढळतात. अंगावरती पट्टे असलेले तरसही आपल्याकडे आढळतात. ते पण भारताच्या ईशान्य भारतामध्ये ते आता नाश पावलेले आहेत. आता हे तरस आपल्याकडे आहेत, महाराष्ट्रामध्ये जात आहे.
परंतु ईशान्य भागामध्ये त्याची प्रजाती कमी झालेली आहे. भारतातील काश्मीर खोऱ्यामध्ये व वायव्य भागाच्या शुष्क खुरट्या जंगलांच्यामध्ये बऱ्याच जातीचे लांडगे आढळतात. आता आपल्याकडे जे काश्मीर खोरं आहे त्याचबरोबर वायव्य भाग म्हणजे राजस्थानचा वाळवंटी प्रदेश आहे, याच्यामधील जो शुष्क आणि खुरटे जंगलं आहेत, काटेरी वनस्पती आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे लांडगे असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर या भागामध्ये वेगवेगळ्या जातीचे खेकडेही असलेले पाहायला मिळतात. म्हणजे असे प्राणी संपत्तीमध्ये विविधता असलेली पाहायला मिळते. हिमालयातील करड्या रंगाच्या अस्वलाखेरीज काळी अस्वले, त्यालाच सेलेनार्ट, टिबेटस आणि सर्वसाधारण अस्वले ही भारताच्या जंगलामध्ये आढळतात. पूर्व भागात हिलाकटर्स मॅलेयानेस ही अस्वले आहेत. अतिउत्तरेच्या हिमालयी प्रदेशात तांबडा पंडक हा डोंगराळ प्रदेशात आढळणारा ही प्राणी आपल्याकडे असलेला पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याकडं अस्वलही काही प्रमाणामध्ये असलेली पाहायला मिळतात. ती हिमालयीन भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अस्वलाच्या जाती आहेत. त्याचबरोबर हत्ती हा सर्वात मोठा असलेला प्राणी. आशियाई किंवा भारतीय हत्ती हे भारताच्या ईशान्य आणि दक्षिण भागामध्ये आढळतात. आपल्याकडचा जो ईशान्य भाग आहे, ईशान्य भारत आणि दक्षिण भारत या भागामध्ये हत्तींची प्रजाती आहे. आशियाई गेंड्याच्या 3 जाती आहेत. आपल्याकडे आता गेंड्याची माहिती बघितली. आशियाई गेंड्याची एकूण 3 जाती आहेत. यापैकी 2 जाती या उत्तर भारतात नामशेष झाल्या आहेत. या 3 जातीपैकी व्हिनोसेरॉस युनिकॉर्सिन ही जात आत्ता अस्तित्वात आहे. या जातीचे गेंडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आढळतात. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या 3 जातींच्या पैकी एक महत्त्वाची जात जी आहे, ही जात ही फक्त आत्ता आसाम आणि पश्चिम बंगालमध्येच अस्तित्वात असलेली पाहायला मिळते. आपल्याकडे आता हे जसं आपण गेंडा बघितला तसं हरिण, आता हरणाच्याही विविध जाती आपल्यापैकी आपल्या भारतामध्ये आढळतात. यापैकी एक महत्त्वाची जात आहे ती म्हणजे काळवीट. आता ही जी काळवीट आहे, ही काळवीट आपल्या भारतात उघड्या मैदानी प्रदेशामध्ये पश्चिम मध्य भारतामध्ये आढळते. दक्षिण भारतामध्ये हा प्राणी कमी प्रमाणात आहे, तर ईशान्य भागामध्ये तो आढळत नाही. तो प्रामुख्याने हा पश्चिम, उत्तर आणि मध्य भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. म्हणजे या ठिकाणी ह्या हरणांच्या विविध जातींच्या मधील काळवीट हा जो प्रकार आहे तो सर्वात जास्त प्रमाणात आढळतो आणि तोही फक्त या मर्यादित क्षेत्रामध्ये आढळतो. तो दक्षिण भारत आणि ईशान्य दक्षिण भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये तो आढळत नाही. त्यानंतरचं आहे ते नीलगाई. नीलगाईंचं प्रमाण थोडं असले तरी हा प्राणी आसाम आणि मलबार सोडून या सर्व भागामध्ये आढळतो. या जे नीलगाई आहेत, नीलगाई तो हरणांच्या जातीचाच एक प्रकार आहे. तो त्या ठिकाणी प्रामुख्याने आसामचा भाग आणि मलबारची किनारपट्टी सोडून इतर सर्व भारतामध्ये या नीलगाई अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर हिमालयाचा दक्षिण मलबार किनारा सोडून इतरत्र आढळणारा चौशिंगा हा दुर्मिळ हरिण आहे. त्याचबरोबर चिंकारा हा हरिण कोरड्या ओसाड प्रदेशामधून अधूनमधून आढळतो. हरणांच्या इतर जातींच्या पैकी चितळ, ठिपक्याचा हरिण, भेकर, पारा यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्याचबरोबर सांबर या जंगलांच्या मध्ये राहणाऱ्या हरणांची संख्या हळूहळू घटत आहे. म्हणजे अशा प्रकारचे विविध हरणाच्या जाती आपल्याकडे असलेल्या पाहायला मिळतात. अगदी लहान आकारमानाचा मूषक मृग. आता हरणाची महत्त्वाची जात आहे. हा जो मूषक मृग आहे तो हा फक्त दक्षिण भारतामध्ये आढळतो, सर्वात लहान आकारमानाचा आहे. त्यानंतर गवा. हा गवा त्यालाच गॉरस असं म्हणतात. हा प्राणी ईशान्य, मध्य आणि दक्षिण भारतातील टेकड्यांच्या दाट जंगलांच्या मध्ये आढळतो. म्हणजे हा प्राणीसुद्धा आपल्या भारतातील काही भागांच्या मध्ये आढळतो. आपल्या इथं प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर सह्याद्रीची पर्वतरांग आहे. या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये किंवा पश्चिम घाटामध्ये हा गवा हा प्राणी सर्वात जास्त आढळतो. त्याचबरोबर आता आपल्याला या ठिकाणी माकडांची माहिती बघायची आहे. पांढऱ्या भुवयांचा गिबन, त्यालाच हायलोबेटिस फ्लॉक एवढाच हा मानव सदृश दिसणारा माकड हा कपी भारतात म्हणजे आसाममध्ये आढळतो. याच्याचबरोबर मॅकॉक वंशातील माकडे, लंगूर ही काही प्रमाणात आपल्याकडे आहेत. ईशान्य आसाममधील सोनेरी लंगूर हाही आपल्याकडे प्रसिद्ध असलेला पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारचे विविध माकडांच्या जाती आपल्याकडे आहेत. आता जसं आपल्याकडे आपण सस्तन प्राणी बघितले, ही विविध जातीचे प्राणी आपल्याकडे अस्तित्वात आहेत. भारतातील वेगवेगळ्या जंगलांच्या मध्ये विविध एकाच प्राण्याच्या विविध प्रकारच्या प्रजाती प्रदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. तसे आपल्याकडे पक्षीही विविध प्रकारचे आहेत. भारतात जलवायुमानाची विविधता आहे, तशी नैसर्गिक भूरचनेची विविधता आहे.
त्यामुळे पक्ष्यांच्या जातीही विविधता आढळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपल्याकडे पक्ष्याच्या जातीही विविध प्रकारच्या आहेत. या जाती व उपजातींची संख्या जवळपास सुमारे 2100 एवढी आहे. यापैकी 250 जाती या दरवर्षी हिवाळ्यामध्ये भारतात येतात. म्हणजे 2100 जाती आपल्याकडे आहेत, त्याच्यापैकी 350 जाती या विदेशातून आपल्याकडे दरवर्षी पर्यटक म्हणून ते पक्षी आपल्याकडे येतात. याच्यामध्ये पेलिकन, पांढरा करकोचा, राजहंस आणि फ्लेमिंगो हे पक्षी दरवर्षी हिवाळ्यात आपल्या भारतामध्ये येतात. याच्याबरोबरच हंस, बदक, तितर, कबूतर, पोपट, साळुंकी, मैना, कोकिळा, कावळा, चिमणी, बगळा, पारवा, सुतार, कारकोचा, टिटवी, खंड्या, ससाना, गिधाड, घार, गरुड हे पक्षी आपल्या भारतामध्ये सर्व ठिकाणी आढळतात. म्हणजे हे जे प्रमुख पक्षी आहेत, हे प्रमुख पक्षी आपल्या भारतातील सर्व भागामध्ये आढळत असलेले पाहायला मिळतात. भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वात मोठा सारस पक्षी हा आहे. आता परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला पक्षी कोणता? तर दुसरा मोठा पक्षी म्हणजे दाढी असलेले गिधाड हा जो आहे तो दुसरा मोठा पक्षी मोठा आहे. याच्या पंखाचा विस्तार जवळपास सुमारे 2.5 मीटर एवढा असतो. सर्वात लहान पक्षी हा टिकलचा पोल्टोचा हा आहे. याची लांबी जवळपास 8 सेंटीमीटर एवढी आहे. हिमालयीन प्रदेशामध्ये आढळणारा फेझंट हा पक्षीसुद्धा दिसण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सुंदर आहे. म्हणजे असे विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या जातीमध्ये आपल्याकडे असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याकडे असणारे जे पक्षी आहेत या पक्ष्यांच्यामध्ये करड्या पंखाचे हिमालयातील कस्तुरीरग, शेळ घालणारे कस्तूर, श्यामा पक्षी, दयाळ आणि कोकिळ हे मंजूळ आवाज काढणारे पक्षी आपल्या भारतामध्ये आहेत. त्याचबरोबर पोपट आणि मैना हे मानवसदृश आवाज काढणारे प्राणी जंगलांच्या मध्ये आढळतात. मोठ्या आकारमानाचे व मांसाच्या दृष्टीने बहुमोल असलेला माळढोक पक्षी जो अलीकडच्या कालखंडामध्ये त्याच्या शिकारीवरती बंदी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती आता संख्या त्याची वाढत आहे, परंतु शिकारीवरती बंदी घातल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या संख्येवर परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर हंस, पाणलावे हे सुद्धा भारतामध्ये आढळतात. वन्य बदकाची संख्या मात्र आपल्याकडे कमी होत आहे. फेझंट, तितर, लावे, रानकोंबडे हे आपल्या भारताच्या सर्व भागामध्ये आढळतात. गिधाडे, घारी, कावळे हे पक्षीही आपल्या भारतामध्ये अपमार्जक म्हणून ओळखले जातात. हे जे पक्षी आहेत गिधाडे, घारी आणि कावळे हे प्रमुख पक्षी आपल्या भारतातील घाण खाऊन टाकणारे पक्षी म्हणून महत्त्वाचे आहेत, की जे स्वच्छता दूताचं काम करतात. जे सर्व ठिकाणी असणारी जी घाण आहे ती घाण खाऊन टाकण्याचं काम करत असतात. आता आपल्याला या ठिकाणी दुसरे महत्त्वाचे प्राणी ते म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यांच्यापेक्षा यांची संख्या आपल्या भारतामध्ये जास्त आहे. 250हून अधिक जाती आपल्या भारतामध्ये आढळतात. त्याच्यापैकी 150पेक्षा जास्त अंशात विभागलेले आहेत. आता हे जे सस्तन प्राणी आहेत, सस्तन प्राण्यांच्यामध्ये क्रोकोडियल गणातील 3 जाती आहेत. यापैकी क्रोकोडियस पोरोसस, क्रोकोडिस प्युलिस्ट्रिस या दोन जातीच्या मगरींची मुस्कटे रुंद असतात. तर घडियाल या जातीच्या मगरीचे मुस्कट हे चिंचोळे, चपटे आणि लांब असते. घडियाल ही जी प्रमुख जात आहे ही गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या भागामध्ये आढळते. ती प्रामुख्याने मासे खातो. भारतातील मगरी ह्या सर्व भागामध्ये आढळतात. विशेषतः नर्मदा नदीचा जो भाग आहे या नर्मदा नदीच्या भागामध्ये पुष्कळ प्रमाणात आढळतात. आता पाण्यात राहणारी जी जमिनीवर राहणारी कासवे ही आपल्या भारतामध्ये आहेत. सरडे साप यांची संख्या आपल्या भारतामध्ये आहेत. सर्व सरीसृप प्राण्यांच्या जाती आपल्या जातीत सापाच्या जाती 50% आहेत. अजगर दाट जंगलात आढळतात. त्याचबरोबर ससे, उंदीर वगैरे कृतक सस्तन प्राण्यांचा त्या नाश करतात. सस्तन प्राण्यांच्यामध्ये विषारी सापांच्यामध्ये असणारा नाग जो आहे तो अत्यंत विषारी साप आहे. पण त्याहून अधिक लांबीचा नागराज हा मात्र दुर्मिळ आहे. मण्यार हा विशिष्ट पट्टेरी मण्यार, रसेल व्हायरल हेही सर्प धोकादायक आणि सर्वात जास्त विषारी आहेत. त्याचबरोबर धामण, अजगर, हिरवा साप हे काही प्रमुख बिनविषारी साप आहेत. आता उभयचर प्राणी याच्यामध्ये जमिनीवर, पाण्यात किंवा झाडावर राहणारे बेडूक आपल्या भारतामध्ये सर्वत्र आहेत. हवेत तरंगणारे व्होकोफोरस, झाडावर राहणारे हायला हे बेडूक पुष्कळ प्रमाणात आपल्या भारतामध्ये आढळतात.
आता हे विविध प्रकारचे प्राणी आपल्याकडे आहेत. आपण उभयचर बघितले, सस्तन बघितले. या प्राण्यांच्यामध्ये जसं आपण बघितलं की विविध मगरींच्या जाती आहेत. उभयचर प्राण्यांच्यामध्ये असणारा जो दोन्ही ठिकाणी राहतो, तिन्ही ठिकाणी राहू शकतो असा प्राणी बेडूकही आहे. तसे आपल्याकडे मत्स्यवर्गही खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये आढळणारा जो मत्स्यवर्ग आहे, या मत्स्यवर्गांच्यामध्ये 400च्या वर वंशात समाविष्ट असलेल्या 1600च्या वर विविध जातींचे मासे आपल्या भारतात आहे. म्हणजे 400च्या वर 400पेक्षा जास्त वंशाच्या आणि 1600पेक्षा जास्त जातीचे मासे आपल्या भारतामध्ये गोड्या पाण्यात आणि सागरी किनाऱ्याजवळ आढळतात. म्हणजे माशांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याकडे विविधता असलेली पाहायला मिळते. आपल्याकडे प्रामुख्याने समुद्राचं पाणी जर बघितलं तर समुद्राच्या पाण्यामध्ये शार्क, ईल, वरे हे एलिस मर्बोकियाल या उपवर्गातील मासे आणि सार्डिन, हिल्सा, पर्च, मॅक्रेल, पापलेट, ट्यूना हे खाण्यास योग्य असणारे मासे आपल्याकडं उपलब्ध आहे. गोड्या पाण्यातील मासे हे निरनिराळ्या नद्या, सरोवर, तळी यांच्यामध्ये आढळतात. यामधील कार्प माशाच्या सर्व जाती खाद्य अनुकूल असून त्यापैकी कटला, महासीर आणि रोहू या जाती विशेष प्रसिद्ध आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुलूखोरे, काश्मीर, निलगिरी वगैरे थंड डोंगराळ प्रदेशामध्ये ट्राउट ही जी माशाची जात आहे ती माशाची जात बाहेरून आणून त्या ठिकाणी त्याची जोपासना केली जाते. म्हणजे अशा माशांची आपल्याकडे विविध प्रजाती आहेत. त्यानंतर आपल्याला अपृष्ठवंशीय प्राणी बघायचे आहेत. भारतातील अपृष्ठवंशीय प्राण्यांच्यामध्ये खूप विचित्रपणा आहे. याच्यातील सर्वात जास्त वैचित्र्य दिसणारा समुद्र कीटकांचा आहे. भारतात वायव्येकडून टोळधाडींचा वारंवार आक्रमण होतं. या कीटकांच्यापासून कोट्यावधी रुपयांचं नुकसानी आपल्याकडे होतं. आता ज्या विविध प्रकारचे टोळधाडी होतात त्या टोळधाडींच्या मध्ये आपल्याकडे भारत हा कृषीप्रधान देश आहे. या शेतीवरती त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपलं आर्थिक नुकसानी होत असतं. त्याचबरोबर आपल्याकडे वाळीव आहे. ही वाळीव ही आपल्याला लाकूड पोखरून खाण्याचं काम करते. वाळवीचा हाही कीटक आपल्या भारतातील सर्व भारतभर आहे. त्यामुळे विशेषतः सागवान सोडून ती सर्व प्रकारच्या लाकडांचा नाश करते. त्याचबरोबर डास हा सुद्धा प्रकार आपल्या भारतामध्ये सर्वत्र आढळतो. स्वच्छता व अन्य उपायांनी याचा उपद्रव कमी करता येतो, परंतु अजूनही वाळीव आणि डास या दोन्हींचा पूर्णपणे नाश झालेला नाही. भारतामध्ये हजारो जातीचे पतंग, फुलपाखरे आहेत. यापैकी ब्ल्यू पिकॉक, केसरी हिंद, ऑरेंज ओकलीफ इत्यादी जातीचे वगैरे दिसण्यात आकर्षक असणारे सुंदर असे फुलपाखरे आहेत. सगळ्यात मोठ्या फुलपाखराच्या पंखाचा विस्तार 190 मिलीमीटर एवढा आहे, तर सगळ्यात लहान फुलपाखराच्या पंखाचा विस्तार 15 मिलीमीटर एवढा आहे. अशा प्रकारची ही वन्यजीवांच्या मध्ये असणारी विविधता आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याकडे प्राणी, पक्षी हे सर्व सरपटणारे प्राणी हे विपुल प्रमाणात अनेक विविध प्रजातीचे आपल्याकडे आहेत. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्राण्यांच्या प्रजाती, ते प्राणी आढळणारा प्रदेश हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. आता हे जे प्राणी आहे त्या प्राण्यांच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून कोणती उपाययोजना केलेली आहेत तर वन्यजीवांचं रक्षण व्हावं यासाठी भारतातील बहुतेक राज्यांनी 1972 सालचा वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे तो कायदा अंमलात आणलेला असून या कायद्याच्या माध्यमातून वनक्षेत्रातील त्याच्या बाहेरील वन्यजीवांचं आणि विशेषतः नामशेष होण्याचा धोका असलेल्या जातींच्या प्राण्यांचं रक्षण करून त्यांची उपाययोजना किंवा त्यांच्या प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे या विविध प्रजाती असलेल्या पाहायला मिळतात. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये या प्राण्यांच्या जाती, त्या आढळणारे प्रदेश, त्याचबरोबर त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर त्या प्राण्यांचे असणारे महत्त्वाचे प्रदेश, या सर्व घटकांची माहिती या ठिकाणी महत्त्वाची आहे. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. चॅनेल अजून सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.